नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का, विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, नेमकं काय आहे बातमीत, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. 2023 मध्ये अजित पवारांनी त्यांचे राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांच्या विचारसरणीपासून फारकत घेऊन पक्षातले 42 आमदार घेऊन थेट युतीत जाणं पसंत केलं. त्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढतही पाहण्यास मिळाली. ही लढत थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. त्यात सुप्रिया सुळे निवडून आल्या तर विधानसभेत अजित पवारांना प्रचंड यश मिळालं. दरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकांमुळे रंगल्या आहेत. पवार कुटुंब एकत्र येणार का, याबाबत आता सुप्रिया सुळेंनी महत्त्वाचं विधान केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 237 जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांबाबत घेतलेली भूमिका ही काहीशी मावळ झाल्याचं दिसून आलं. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये काकांना विचारल्याशिवाय गोष्टी करता येत नाहीत. शरद पवारांनी संधी दिली अशी वक्तव्य अजित पवारांकडून सातत्याने येत आहेत. त्यामुळे आता याबाबत खासदार सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी भूमिका मांडली आहे. पवार कुटुंब कालही वेगळं नव्हतं, आजही नाही आणि उद्याही होणार नाही. कारण कौटुंबिक संबंध हे माझ्या आजी आणि आबा यांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. आमचे राजकीय मतभेद नक्की झाले असतील, पण ते आम्ही आमच्या नात्यात किंवा घरात येऊ दिलेलं नाहीत. यावरून आमच्यावर टीका झाली आहे. ही टीका आम्हाला मान्य आहे. अनेक कार्यक्रमात आम्ही अनेकदा एकत्र आलो की आमच्यावर टीका होतात. ND पाटील हे देखील आमच्या घरातलेच आहे. त्यांनीही अनेकदा शरद पवारांवर टोकाची टीका केली आहे. पण त्यामुळे माझी आत्या आणि त्यांची मुलं यांच्यात कधी कटुता आलेली नाही, असं सुप्रिया सुळे